हॅलो गाईज, तर आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। तर मी इथे 6 वांगी घेतलेली आहेत आणि समोरचा थोडासा देठ कट करून अशी चौकोनी आकारामध्ये तुम्ही पाहू शकता। छान अशा प्रकारे मी इथे कट करून पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। त्याच्यामुळे वांगी लवकर काळी पडतात, त्यामुळे मी इथे पाण्यात ठेवून दिलेले आहेत। इकडे गॅस सुरू केला, त्याच्यावरती कढई ठेवली। कढई छान गरम होऊ दिली, नंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल घातलं। तेल छान गरम होऊ दिलं, नंतर थोडीशी मोहरी घातली, मोहरी पण तडतडून घेतली। जिरे घातले, जिरे छान तडतडून घेतले। थोडासा कढीपत्ता घातला, तोही परतून घेतला। थोडासा लसूण असतो ना, तो मी इथे कुटून घेतलेला आहे उकळीमध्ये, तो त्याच्यामध्ये परतून घेतला। हळद पावडर घातली, छान असं मिक्स केलं आणि आता नंतर घातले त्याच्यामध्ये आपण कट करून जी वांगी घेतलेली होती ती मी 6 वांगी घातली। छान अशा प्रकारे आपल्याला इथे मिक्स करायचं आहे। सुरुवातीला थोडासा गॅस फुल करायचा, फुल गॅसवरती 2 ते 3 मिनिट ही वांगी परतून घ्यायची। नंतर कमी गॅस करायचा, वांग्यावरती थोडंसं नमक घालायचं। आत्ता नमक जर घातलं तर वांग्याची भाजी ही खूप टेस्टी लागते, वांग्याला चव येते, जेणेकरून वांग्यामध्ये आतमध्ये थोडंसं नमक जातं। त्याच्यामुळे छान असं मिक्स केलं आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायचेत काही मसाले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता। मी इथे जो घरी केलेला काळा मसाला असतो तो काळा मसाला घातला, छान असा मिक्स केला। थोडीशी लाल मिरची पावडरसुद्धा घातली। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता, जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे किंवा कमी तिखट पाहिजे त्या अंदाजाप्रमाणे। मसाले हे 2 मिनिटासाठी एकदम लो गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता पाणी। तर मी इथे साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी घालते अंदाजे। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला किती पाणी घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता। छान अशा प्रकारे मिक्स केलं। सुरुवातीला काय करायचं, आता पाणी घातल्यानंतर फुल गॅस करायचा। फुल गॅसवरती एक छान अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा शेंगदाण्याचं कूट। तर तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा प्रकारे इथे उकळी आलेली आहे भाजीला। आणि कधी पण भाजी अर्धवट शिजत आल्यानंतरच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता भाजी छान अशी शिजलेली आहे अर्धी, आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट। तर मी इथे थोडासा बारीक करून शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। म्हणजे काय होतं, शेंगदाण्याचा कूट जर थोडासा बारीक असेल तर भाजी ही खूप छान अशा प्रकारे मिळून येते, आणि थोडासा मोठा शेंगदाण्याचा कूट असेल तर भाजी ही मिळून येत नाही। तर छान अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम भाजी छान शिजलेली आहे, एकदम छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि तुम्हाला किती घट्टसर पाहिजे किंवा किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ही भाजी शिजून घेऊ शकता। तर फायनलला थंड झाल्यावर तुम्ही भाजी पाहू शकता, एकदम छान अशा प्रकारे ही भाजी दिसतीये। आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता, एकदम टेस्टी लागते। आणि छान अशा प्रकारे ही भाजी आपली तयार झालेली आहे। तर आजच्या वांग्याच्या भाजीची एकदम साधी, सिंपल आणि सोपी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।